या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकरणे घडलेली आहेत, घडत असतात. कुटुंबीय, आईवडील हे न्यायासाठी समोर येतात, न्याय मागण्याचा प्रयत्न करतात, पोलीस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा. 5 वर्षांनंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता, याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही? ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून, तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला. त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे, गेल्या काही दिवसापासून. आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरवं. औरंगजेबाला 350-400 वर्षांनंतर कबरीतून बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही ज्या खोदत आहात, त्या कबरीमध्ये शेवटी तुम्हाला जावं लागेल. तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती हे प्रयोग झाले, अनेक नेते सर्वच पक्षातले, त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही, तरी तुमच्या IT सेल्स, तुमच्या लीगल सेल्स हे काम करत आहेत. पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यापासून आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही बाडगे गेल्यापासून, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांच्या हाताला फारसं काही लाभत नाही, त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्याला या अशा कागाळ्या सुस्त आहेत. ईडी CBIच्या पूर्वी धाडी व्हायच्या, नंतर त्यांना सोबत घेतलं जायचं. आता याच्यातून त्यांना काय साध्य करायचं? नाही, ह्यांना बदनामी, बाकी काय बदनामी. आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चाललेला, इतके हल्ले पचवून, इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला आहे. ही एक पोटदुखी आहे, ही एक भीती आहे. मग अशा कबरी उकरायच्या म्हटल्या तर जस्टिस लोहियाची कबर उखडावी लागेल, सोहराबुद्दीनची कबर उखडावी लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये बरं का, आमच्या रमेश गोवेकरपासून ते अंकुश राणेपर्यंत आणि सत्यविजय भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे असंख्य शेकडो थडगी आणि त्यांचे तपास हे नव्याने करावे लागतील. सर, जी याचिका दाखल झाली आहे त्यात आदित्य ठाकरेंच्याच विरोधात गुन्हा दाखल करा आणि बरोबरच सचिन वाझे, एकता कपूर, बिनो मोरिया या सगळ्यांचेही नाव आहेत आणि त्यांचेही. बघा, असं आहे की हा तपासाचा एक भाग असू शकेल. मला याचिकेत काय आहे मला माहीत नाही, पण याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे, जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे, दंगली घडलेल्या आहेत, जाळपोळ झालेली आहे, सरकारची बदनामी सुरू आहे, नेतृत्वाची बदनामी सुरू आहे, नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते आहे. अशा वेळेला अचानक एक याचिका येते. याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते, त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत, अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते. तुम्ही म्हणताय काही लोक याच्या पाठीमाग आहेत, त्याची नावं आम्हाला माहिती, कोणते लोक आहेत पाहू ना. ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही, ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे
ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही. जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे कोण आहे, का करत आहे, कशासाठी करत आहे, हे आम्हाला माहिती आहे ना. सर, प्रशांत कोरटकरला जामीन नामंजूर झाला कोल्हापूर कोर्टाचा. त्याला अटकेसंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारल्यानंतर ते उठून जातात. मात्र दिशा सालिय, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, औरंगजेबाची कबर याच्यावरती बसून प्रेस कॉन्फरन्स. बघा, हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामधले, हे बाडगे आहेत. यांनी वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे, याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे, याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे. आणि आज हे यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ही पोरं टोरं, बरं का, कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं, सरसंघचालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले, हां, मोदी शहांना शिव्या घातल्या, हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर झाले. यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही. RSSने काल या औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं नापसंतीची शेवटी. बघा, हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला, पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं. दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली. कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली. हे देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होईल. हे कोणी घडवलं आहे? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली? कोण आहे? हा खरं म्हणजे तपासाचा विषय आहे. ही दंगल अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवायची योजना होती औरंगजेबावर, पण ठिणगी कुठे टाकली तर नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात. याच्यामागे नक्की काय आहे, कोण आहे, कोणाचा इंटरेस्ट आहे, हा एक तपासाचा विषय आहे. सर, जेव्हा इतर वेळेस आंदोलनं होतात तेव्हा त्या प्रस्तुत व्यक्तीचा पुतळा जाळला जातो, त्याच्या संबंधित रंग जाळण्याचं असं पाहिलं जातं, किंवा भगवा कधी रंग जाळण्यात आला नाही किंवा एखादी चादर जाळण्यात आली नाही. याच्यामध्ये हिरवी चादर का आणण्यात आली? हिरवी चादर, तुम्हाला हिरव्या रंगाचा जर एवढा तिटकारा असेल तर तुमच्या स्वतःच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग आहे, तो जाळा. मग ही सगळी हिरवळ आहे, निसर्ग आहे, तो तुम्ही बेचिराग करणार आहात का? हा हिरवा रंग तुम्ही नष्ट करणार आहात का? हे अत्यंत मूर्ख लोक आहेत, ज्यांचं हिंदुत्वाशी आणि या देशाशी काहीच घेणं नाही. हे बिंडोक लोक आहेत, आणि हे बिंडोक लोक भारतीय जनता पक्षाचा वॉशिंग मशीनमध्ये टाकून, बरं का, त्यांना जे काही पवित्र केलेलं आहे त्याची फळं आज भारतीय जनता पक्ष आणि देश भोगतो आहे. सर, आरोग्य विभागात एक मोठा वाहन क्या आपका क्या है? घोटाळा समोर आला दीपा है. सालियान मर्डर केस में सीबीआई के लिए देखिए, मर्डर केस की बात जो है, आप जो सब इस्तेमाल गलत कर रहे हैं. त्याच्यावर बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे पुरावे असतील तर ते कोर्टाकडे सादर करतील, आणि त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं सन्माननीय न्यायालय याच्यावर योग्य तो निर्णय देईल. पण ज्या पद्धतीने तिथे आरोप केले तर ते सगळं प्रकरण जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे बऱ्याच वेळा शिवसेनेने देखील आरोप केला होता. आदित्य ठाकरे त्यामध्ये सहभाग आहे, त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरेंना पुन्हा या सगळ्याच्यातून टार्गेट केलं जातं. मला असं वाटतं की वडिलांनी एखादं पिटिशन दाखल केल्यानंतर, म्हणजे त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर कोणाला टार्गेट करण्याचा काही विषय येतो असं मला वाटत नाही. याच्यामध्ये सत्यता जी काय आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर बाहेर येईल, आणि कोर्ट जो काय निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक असला पाहिजे. मी तेच सांगितलं की त्यांच्या वडिलांनी जी कोर्टामध्ये मागणी केलेली आहे त्याच्यावर निर्णय सन्माननीय न्यायालय देणार आहे. समीर वानखेडेंची मागणी असेल, अन्य त्याच्यामधल्या ज्या काही मागण्या असतील याच्यावर कोर्ट व्यवस्थित विचार करेल, आणि त्याच्यानंतर न्यायालय जो निर्देश देईल त्यानुसार सरकार देखील कारवाई करेल. परंतु एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना आणि ती संवेदनशील विषय असताना त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून मी बाहेर वाच्यता करणं किंवा बोलणं हे योग्य नाही. त्याच्यामधली सत्यता नक्की न्यायालय पडताळून बघेल, आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
मला असं वाटतं की बिहारच्या निवडणुकीशी महाराष्ट्रातल्या कुठच्या नेत्याचा काही संबंध जोडण्याचा काही संबंध येत नाही. बिहारची निवडणूक ही बिहारच्या विषयावर होणार आहे. देशात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर बिहारची निवडणूक होईल आणि बिहारची निवडणूक करण्यासाठी एनडीएतले तिथले जे पक्ष आहेत ते सक्षम आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या कुठच्या नेत्याचा आधार घ्यायचा काय प्रश्न येतो किंवा आधार घ्यायची काय आवश्यकता बघा आहे? ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये दंगली होतात, खुनाखुनी होते, भडकावाभडकी होते आणि त्यासाठी जे उत्तेजन दिलं जातं अशा मंत्र्यांच्या वक्तव्यातून, तेव्हा हे महाशय म्हणतात माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, माझं कोण काय उखडणार आहे. ही जर भाषा असेल मंत्र्यांची आणि राज्याचे गृहमंत्री ऐकत असतील, त्याचा अर्थ महाराष्ट्र पेटवण्याला तुमचं एक प्रकारे समर्थन आहे. आणि संसदेमध्ये पुढल्या काही दिवसामध्ये हा विषय आम्ही नक्की काढू की महाराष्ट्र कोण पेटवतो आणि का पेटवतो. काय दिल्लीतून त्यांना प्रेरणा मिळते, दिल्लीतून त्यांना ताकद मिळते? सांगावं नरेंद्र मोदीजीने आणि अमित शहाजींनी सांगावं. चलिए हो गया. सर, एक मोठा घोटाळा बाहेर आलाय 11 कोटींचा. 1200 वाहनांसाठी 11 कोटी आरोग्य मंत्री याच्यात सापडलं गेलं आहे आणि 35 जिल्ह्यांमध्ये एका वेळेस 1213 वाहनांसाठी मोजले 11 कोटी समोर आले. हे सगळं कागदावर आहे आणि रियालिटीमध्ये काहीच नाही. आरोग्य खात्यामध्ये गेल्या 5 वर्षात सगळ्यात मोठे घोटाळे झाले. मग आरोग्यमंत्री कालचे असोत किंवा आजचे असोत, एवढंच मी सांगेन. आरोग्यमंत्री हा 11 कोटीचा तर काहीच नाही. 1 महिन्यापूर्वी 370 कोटीचा घोटाळा समोर आला. ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, औषध खरेदी घोटाळा आहे, अशी अनेक प्रकरणं आहेत. पण त्यानंतर आरोग्य खात्यातल्या बदल्या आणि बढत्यातला घोटाळा आहे. तानाजी सावंत यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत पुराव्यांसह. काय करतात मुख्यमंत्री किंवा सरकार? ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. चलिए. देवेंद्र फडणवीस का कहना है कि कुरान के लिखे हुए जो क्लोथ पे जलाए गए थे ऐसा कुछ नहीं हुआ था और जो राइटर्स हैं उनके खिलाफ केस किया जाएगा. ठीक है, अच्छी बात है. ये कानून की एक व्यवस्था है, हो जाने दो. तर हे जे मेसेज व्हायरल झाले त्यांचं म्हणणं आहे की बांगलादेशच्या आयपी ॲड्रेसवरून व्हायरल करण्यात मला असं वाटत नाही. तुमच्याच राज्यामध्ये का झाले, तुम्ही काय करत होतात? मुळात औरंगजेबाच्या कबरीचं उत्खनन करण्याची गरज काय होती? हे तुमचंच लोक होते ना सगळे. आपण तुमच्या मंत्र्यांची, तुमच्या नेत्यांची वक्तव्य तपासा. बांगलादेशातून काय आलं आहे ते नंतरची गोष्ट आहे. बरं, आधी तुमचे भाजपचे आमदार, खासदार, पुढारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विधान परिषद, विधानसभेतले तुमचे आमदार, मंत्री, ह्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? बांगलादेश काय घेऊन बसलात? सर, परभणी अगोदर दंगल झाली, नंतर बीड पेटलं, नंतर पाहिलं आपण तर नागपूरमध्ये दंगल झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये हे नक्की काय घडतंय? गृहमंत्री म्हणून त्यांना अपयशी गृहमंत्री म्हणून ते आधीच्या काळात सुद्धा अपयशी ठरले. गृहमंत्र्यांचं जे काम आहे ते फक्त विरोधकांवर नजर ठेवणं आणि विरोधकांचे पाय खेचणं, विरोधकांवर गुन्हे दाखल करणं नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, सगळ्यांना न्याय, सगळ्यांना संरक्षण आणि राज्याच्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण हे गृहमंत्र्यांचं काम आहे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. चलिए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.